आत्ता आपण 10 मिनिटाचं टायमिंग लावतोय, 10 मिनिटाचं टायमिंग लावलंय आणि माझ्याबरोबर जॉगिंग करते आमच्या दोघांच्या बरोबर कोरे साहेब आहेत आणि मी आहे. 10 मिनिटाचं टायमिंग लावलं आपण. त्याच्यासोबत माहिती पण सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं आज शनिवार आहे. जर तुम्ही म्हणत असाल आज विकेंड आहे, आज जरा चिट डे करू, बाकीचं काय पण खाऊ कर, त्याच्यापेक्षा स्वतःला वेळ द्या, स्वतःला वेळ द्या. कारण आपण बऱ्याच वेळा काय सांगतो, कारणं भरपूर सांगतोय. आज शनिवार सुट्टी आहे, ज्यांना सुट्टी असेल ते जे घरात आहेत त्यांचं तर एकच नंबर आहे, त्यांनी पण कराच. दिवसभरामध्ये आपल्याला 10,000 स्टेप पूर्ण करायचे आहेत, 10,000. मग तुम्ही व्यायाम कशाही पद्धतीने करा. पण आता मी 10 मिनिटाचा व्हिडिओ सकाळ सकाळी टाकतोय. जेव्हा केव्हा तुम्ही जो व्हिडिओ बघाल त्या वेळेनुसार तुम्ही करायला चालू करा. जॉगिंग नाही जमलं तर राहू दे, चाला जागेवर 10 मिनिटं, पण सातत्याने हालचाली करा. लक्षात ठेवा, कालपर्यंत जे तुम्ही करत आलाय त्याचा परिणाम म्हणून तुमचं वजन वाढलंय, पोट सुटलंय, फॅट वाढल्या. मग जर तेच रोज करत असाल, काल जे केलं ते पण आजच करणार असाल, म्हणजे जर तुम्ही आज पण हालचाल करणार नसाल तर हे कमी होणार नाही, हे वाढत राहणार. हे आपल्याला कमी करायचं तर आपल्या सवयी बदलायला पाहिजेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आज जे काही तुम्हाला नवीन काय करायचं शरीरासाठी तर आजच ॲक्शन घ्या. परफेक्शनच्या नादाला लागू नका, ॲक्शन घ्या. 100% तुमच्याबरोबर आम्ही पण व्यायाम करतो ना, मग तुम्हाला काय अडचण आहे. असं काय सांगितलं की नुसतं करा म्हणून व्हिडिओ टाकलाय नाही. 10 मिनिटं माझ्याबरोबर करा. आहारामध्ये चांगला आहार घरचाच खायचा आहे, जसं की प्रोटीन, फायबर. चिकन खाऊ शकताय, अंडी खाऊ शकताय, मासं खाऊ शकताय. पण हे खात नसाल तर शाकाहारी लोकांनी काय करायला पाहिजे, सर्व प्रकारचे कडधान्य, सर्व प्रकारच्या डाळी, पण त्या खाण्यामध्ये पण तेल कमी, मसाला कमी पाहिजे. लहान लहान सवय आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हालचाली करण्याकडे लक्ष द्या. पूर्वी माणसं काय खात होती, त्यात काही न्यूट्रिशन मोजून खात होती का, नाही. त्यांना माहीत पण नव्हतं कशात काय आहे. त्यांना एकच माहीत आहे, भूक लागलं खायचं. त्यावेळेस प्रोटीन हे सांगणार कोण होतं एवढं. शेतात जे पिकतं आहेत ते खात होते. आता बरेच जण भाषे म्हणतील की ते कसदार जेवण होतं, कसदार हे होतं. तसं काही नाही, त्यांच्या हालचाली चांगल्या होत्या. त्याच्यामुळं आपल्याला सातत्य ठेवायला पाहिजे. सातत्य तुम्ही जेवढं ठेवणार हालचालींचं, व्यायामाचं, तेवढा रिझल्ट तुम्हाला चांगला येणार. त्यामुळं कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पण करू शकता. असे साधे व्यायाम आहेत आपले. सातत्य ठेवा, व्यायामाला सुरुवात करा आणि 10 मिनिटं जॉगिंग ज्यांनी केलं त्यांनी कमेंटमध्ये सांगा. 100% कराच. तुम्ही सकाळपासूनच हालचाली सवय लागल्या तर जबरदस्त एक नंबर तुम्हाला रिझल्ट येणार आहे. त्यामुळे सातत्य ठेवा. तुम्ही जेवढं सातत्य ठेवणार तेवढं तुम्हाला रिझल्ट चांगला येणार. लक्षात ठेवा, जेणेकरून की आपलं जो वेळ आहे, जो 1 तासानंतर आपण कंटिन्यू, तुम्ही 1 तासापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहिला की तुम्हाला त्या प्रॉब्लेम चालू होणार. फॅट वाढणार, वजन वाढणार. त्याच्यामुळे जरी तुम्ही एक टाईम सकाळचा चांगला व्यायाम करताय तर परत नंतर दिवसभर सातत्याने बसून राहत असाल तर ते पण उपयोगाचं नाही. सातत्य ठेवूया, व्यायामात राहूया, चांगलं घरचंच खाऊया. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की जेणेकरून तुम्ही जेवढा वेळ स्वतःला देणार तेवढा वेळ तुमच्यासाठी चांगला राहणार. व्यायाम ही अशी गोष्ट आहे की ती तात्पुरती केली आणि सोडली नाही. ह्याला आपल्या लाईफस्टाईलमध्येच समाविष्ट करून घ्या. हालचाली, कारण पूर्वी कसं असायचं, हालचाली भरपूर असायच्या, भरपूर हालचाली असायच्या, कारण शारीरिकच सगळी कामं असायची. आत्ता सगळं आपल्याला बसून कामं बऱ्यापैकी. जसं जग पुढे जाईल तसं आपल्याला पण बदलायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला मी म्हणू शकणार नाही तुम्ही हेच करा तेच करा. चेंज करूया, लाईफस्टाईल चेंज करूया. त्या वेळेचा तिथं आपण वापर करूया. तुम्ही फक्त ॲक्शन घ्या. परफेक्शनच्या नादाला नंतर बघू. सुरुवात होणं गरजेचं आहे. आणि कुठं काही साहित्य लागत नाही. हां, तुम्हाला जिमला जायला वेळ मिळत नाही, जिमलाच गेलं पाहिजे असं पण नाही. फक्त जिममध्ये गेल्यानंतर तो माहोल बनतो चांगला, तो त्याचा फायदा होतो तुम्हाला. म्हणून तुम्हाला सांगितलं तर जिममध्ये जावा, योगा सेंटरला जावा, झुंबा, जे काय असेल ते. पण हे पण नसेल तर काय अडचण नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ पाठवत राहतो, तुम्ही करत राहा, मनापासून करत राहा. पॉझिटिव्ह एनर्जी द्या. घरच्या घरी सर्व कुटुंबानं व्यायाम करता येईल अशा पद्धतीने करा, पण करा. कारणं सांगायची नाहीत. जिमला जायला मिळत नाही, व्यायाम करायला काही साहित्य लागत नाही. वजन उचलायला लागतं असं पण काही नाही. आपलं जेवढं वजन आहे ते आपण वर हालचाली करतो, ते वजन उचलूनच करतो ना हालचाली. त्यामुळं अजिबात कारणं सांगू नका, ॲक्शन घ्या.
संपूर्ण कुटुंबातली व्यक्ती, लहान मुलांनी सुद्धा हा व्यायाम केला तर चालतो. सगळ्यांनी व्यायाम करा, करायलाच पाहिजे. ठीक आहे. सातत्य ठेवा व्यायामात. सोपं आहे, कारण सांगू नका फक्त. काय मग तुम्ही कालपर्यंत जे तुम्ही केलेलं नाही आरोग्यासाठी, हेल्थसाठी, ते आजपासून सुरुवात करा. आत्तापासून सुरुवात करा आणि रिझल्ट बघा. 100% रिझल्ट येतात. काय करायचं तुम्हाला? थांबलाय ना, काय काम नाही ना, ऑफिसमध्ये जरी असाल, लाज पहिल्यांदा सोडायची. खुर्चीवर बसता तर साईडला हालचाली करा. इकडं वळा, ट्विस्ट व्हा. कारण सांगू नका. आपलं आरोग्य आहे, आपल्याला जपायचं आहे. काही वेगळंच काय आपण करतोय का? शरीरासाठी चांगलं करतोय, मग का लाज वाटायची काम आहे? लाजायचं नाही. कोण काय म्हणतील, तुम्हालाच हेल्दी राहायचं आहे. गावाला हेल्दी नाही राहायचं, जगाला हेल्दी नाही राहायचं, तुम्हाला फक्त एकट्याला हेल्दी राहायचं आहे. तुम्ही हेल्दी राहिला की मग आपण जगाकडे बघूया. एकेकाने सुरुवात आपल्यापासून करूया. आपल्याला सगळ्यांना सुधारायचं आहे, जगाला सुधारायचं आहे. पण आपणच नसेल त्या क्षेत्रात फिट, तर आपण दुसऱ्याला काय शिकवणार आहे? त्यामुळे तुम्ही सुरुवात तुमच्यापासून करा. ज्यांच्यापाशी हा व्हिडिओ मिळतोय त्यांनी बघून करायला चालू करा. 10,000 स्टेप पूर्ण करायचे असतात दिवसभरामध्ये. हे आता हे निघलेलं आहे. मग ते टार्गेट काहीतरी डोक्यात घ्या. बाकीचे व्यायाम आपले असतात ते आहेच करतोच आपण. पण सातत्य तेव्हा जबरदस्त रिझल्ट आहे. जबरदस्त म्हणजे विषयच नाही. 3.5 मिनिटं फक्त राहिलेत. मी करतोय, कोरे साहेब आहेत. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती करू शकतात. फक्त कारण सांगू नका. हां, पहिल्यांदा 10 मिनिटं करत म्हणजे एकदम जॉगिंग करताना त्रास होईल. चाला, मध्ये थांबा. जे जुने लोक आहेत व्हिडिओ बघून करतात त्यांनी मात्र 10 मिनिटं केलाच पाहिजे. कारण आता आपली स्ट्रेंथ वाढली आहे, स्टॅमिना वाढला आहे. तुम्हाला जिथं वेळ मिळेल त्या वेळेचा फक्त चांगला उपयोग करायला शिकायचा आपल्याला, आपल्या आरोग्यासाठी. ह्या जॉगिंगमुळे काय होतं, 10 मिनिटं जे वॉकिंग करतो, जॉगिंग स्पीडमध्ये केल्यामुळे समजा 10 मिनिटं आपण चाललो, 10 मिनिटात धरून चाला, 1-2,000 पावलं झाली. ते जॉगिंग केल्यामुळं कुणाचे 3,000 होतील, कुणाचे 4,000 होतील, कुणाचे 5,000 होतील स्पीडनुसार. म्हणजे तो हे आहे टार्गेट ते आपण लवकर पूर्ण करत जातोय. पण असं नको एकदमच 10,000 पूर्ण केलं पुन्हा निवांत बसलाय, उपयोग नाही. एकाच वेळी 10,000 पूर्ण केल्यानंतर एक बसला निवांत पुन्हा काहीच नाही, 23 तास उपयोग नाही. नंतर ज्या हालचाली आहेत त्या लय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, व्यायाम करताना शेवटला समजा 15 रिपिटेशन मारण्यात पुन्हा निघणार, तिथून खरं मजा असते. तसंच सेमच तुम्ही 1 तास सकाळी चांगला केला व्यायाम, 10,000 स्टेपच्या पुढे गेला, पण नंतर मात्र 1 तासापेक्षा जास्त एकाच ठिकाणी बसून राहिलाय, त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे बरंच ते म्हणतात ना, पाण्यात गेलेलं. पण असं म्हणत नाही तू तासाचा व्यायाम करू नका, तो केलाच पाहिजे, तो पण चांगला आहे. नंतरच्या लहान ॲक्टिव्हिटीकडे पण लक्ष देऊया. जबरदस्त रिझल्ट येतोय, 100% रिझल्ट येतोय. बाकी काय अडचण आलं तर मी आहे, नंबर दिलेला असतोय. काम असेल तरच कॉल करा. बाकीचा रोज व्हिडिओ टाकत असतो. तुम्हाला ज्या काय अडचणी येणार आहेत त्याच्यावरतीच मी व्हिडिओ बनवतोय. का तर बाकीच्या इतर सगळ्या आपल्या समाजातल्या लोकांपर्यंत ती शंका निघून जावी, त्यांना फायदा व्हावा. पण कारण सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा आणि कराच. शेवटची 1 मिनिट 20 सेकंद राहिलेत. जबरदस्त आहे. तुम्ही फक्त सुरुवात करा. रिझल्ट कसा काढायचा, कसा आणायचा ते आपण बघू नंतर. लय भारी जबरदस्त आहे. त्यामुळं संपूर्ण कुटुंब हे व्यायाम करू शकतं. लहान आहेत हालचाली काय आहेत, जॉगिंग करा किंवा मग जागेवरती चाला 10 मिनिटं, काय तर करा. मी म्हटलं का रस्त्यावर जावा, रस्त्यावर वाहनं वगैरे, घरात चाला, 2x2च्या फरशी उभा राहा, चाला, जागेवरती जंप करा, जागेवरती जॉगिंग करा. फक्त कारण सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. जबरदस्त. शेवटची 30 सेकंद आहेत. थोडं स्पीड वाढवतोय. कमॉन, व्हेरी गुड. स्पीड कमॉन. लय भारी स्पीड. कमॉन. जबरदस्त. त्यांनी 10 मिनिटं पूर्ण केलं, त्यांनी मला कमेंटमध्ये टाका. जबरदस्त आहे. लय भारी. कमॉन. लय भारी. एक नंबर. जबरदस्त. शेवटचे 10 सेकंद खतरनाक. लय भारी. जबरदस्त.
व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. लय भारी 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 खतरनाक. स्टॉप. व्हेरी गुड सर, एक नंबर. तर असं 10 मिनटं तुम्ही टार्गेट पूर्ण करायचा प्रयत्न करा. जबरदस्त रिझल्ट आहेत. कारण सांगायची नाहीत. ज्यांनी पूर्ण केलं त्यांनी कमेंटमध्ये डन ओके म्हणून टाका. धन्यवाद.